मी डॉक्टर सतीश पत्की। आज आपला विषय आहे ओव्ह्युलेशन स्टडी किंवा स्त्री बीज निर्मिती। तर ॲक्च्युली गर्भधारणा होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते ते एक चांगल्या प्रतीचं चांगल्या क्वालिटीचं स्त्रीबीज तयार होणं। नेहमी गर्भधारणा होत असताना फलनाची क्रिया जी होते फर्टिलायझेशन, त्या फर्टिलायझेशनसाठी लागतं एक चांगल्या दर्जाचं स्त्रीबीज आणि चांगल्या दर्जाचा स्पर्म। त्यातलं स्त्रीबीज निर्मिती ही अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, कारण त्याच्यावर पुढचं मूल कसं जन्माला येणार, त्याच्यात कुठले गुण असणार किंवा त्याचं पुढचं आयुष्य कसं असणार, हे जे जेनेटिक्स असतं ते त्या स्त्रीबीजाचा त्यातलं कॉम्पोनंट हा 50% असतो। 50% कॉम्पोनंट हा स्पर्मचा असतो। तर आता ही स्त्रीबीज निर्मिती होते कशी? तर स्त्रीबीज निर्मिती होत असताना त्याचा जर विचार आपण केला तर जे बीजकोश असतात, ओव्हरीज असतात, 2 ओव्हरीज असतात, राईट एक आणि लेफ्ट एक। तर दर महिन्याला काही हॉर्मोन्स ब्लडमध्ये तयार होत असतात। ती हॉर्मोन्स तयार होतात मेंदूतून। पिच्युटरी नावाची एक ग्रंथी असते, पिच्युटरी ती मेंदूमध्ये असते, अगदी छोटी ग्रंथी असते आणि त्या ग्रंथीतून 2 प्रकारचे हॉर्मोन्स तयार होतात। एकाला म्हणतात FSH आणि एकाला म्हणतात LH। तर त्या 2 हॉर्मोनचा बरोबर बॅलन्स होत जातो आणि MC जेव्हा सुरू होते त्याच्या 2-3 दिवसापासून एक ग्रुप ऑफ फॉलिकल्स म्हणतात, म्हणजे बीजांची एक ग्रुप, एक 5-6 बीजांचा ग्रुप डेव्हलप व्हायला सुरुवात होते। ती सुरुवात झाली की पहिले 5 ते 6 दिवस सगळी बीजं एकाच गतीने वाढत असतात। त्याच्यानंतर 6व्या-7व्या दिवशी त्या FSH LHचा रेशो अशा रीतीने तयार होतो की निसर्ग त्या 5-6 बीजातलं चांगल्यातलं चांगलं क्वालिटीचं बीज सिलेक्ट करतो। म्हणजे जो सगळा बंच जो आहे त्या बंचपैकी चांगल्यातलं चांगलं बीज बाहेर काढून घेतो। म्हणजे सुरुवातीला जसं एखादी स्कॉलर बॅच सुरू करायची तशा पद्धतीने सगळे विद्यार्थी घेतात आणि त्यातला एक सगळ्यात चांगला उत्कृष्ट 1 नंबरचा विद्यार्थी वेगळा काढतात। तशा पद्धतीनं त्या बीजांच्या ग्रुपपैकी एक चांगल्या बीजाचं सिलेक्शन होतं। त्यावेळेला पहिल्या स्टेजला म्हणतात रिक्रूटमेंट, त्यावेळेला सगळी बीजं सुरू झाली। सिलेक्शन म्हणजे त्यातलं एक बीज बाहेर काढून घेतलं। आता एक विद्यार्थ्यावर लक्ष केलं, काढला विद्यार्थी तो बाहेर त्या स्कॉलर बॅचमधनं, की त्याच्यावर शिक्षक काय करतात की त्याच्यावर सगळं लक्ष केंद्रित करतात आणि त्याला डेव्हलप व्हायला मदत करतात परीक्षेपर्यंत। अशा प्रकारे ह्या बीजाची परीक्षा असते, ओव्ह्युलेशन होणं ही त्याची शेवटची परीक्षा। त्याच्याकरता आता त्या ग्रुपमधनं सिलेक्शन प्रोसेस झाली, रिक्रूटमेंट झाली, त्या रिक्रूटमेंटपैकी सिलेक्शन झालं। आता सिलेक्शनच्या नंतर म्हणतात डॉमिनन्स। डॉमिनन्स म्हणजे त्या एकालाच बीजाला बरोबर तेवढंच खत पाण्या पद्धतीनं ते बीज किंवा ती हॉर्मोन्स त्याला सप्लाय करतात आणि जे सिलेक्टेड जे बीज आहे ते डॉमिनेट होत जातं, ते मोठं होत जातं। आणि मग आपण जर बघितलं तर साधारणपणे त्याचा सुरुवातीचा डायमीटर किंवा त्याचं जर त्याचा व्यास जर मोजला तर तो साधारणपणे 7-8 मिलीमीटर असतो, 10 मिलीमीटर असतो। मग प्रत्येक दिवशी त्याला ते हॉर्मोनचा सप्लाय मिळाला की ते 8चं 10, 10चं 12, 12चं 14 होत ते डॉमिनेट होत जातं आणि मग साधारण 14व्या-15व्या दिवशी त्याचा आकार 20 मिलीमीटर एवढा होतो। जेव्हा ते 18 ते 20 मिलीमीटरचा आकाराचं बीज परिपक्व मॅच्युअर होतं तेव्हा एक संदेश ब्रेनला जातो डायरेक्ट त्या हॉर्मोन्सकडं। थ्रू हॉर्मोन्स त्या पिच्युटरी ग्लँडकडं किंवा मेंदूकडं संदेश जातो की आता हे बीज परिपक्व झालेलं आहे, म्हणजे ह्याच्यातून आता गर्भधारणा होऊ शकते, चांगल्या दर्जाची गर्भधारणा होऊ शकते। आणि मग त्याला बाहेरसुद्धा तिथनं पडणं आवश्यक आहे, त्याशिवाय गर्भधारणा होणार कशी? त्यामुळं एक वेगळ्या प्रकारचं हॉर्मोन LH म्हणतात त्याला, LH सर्ज येतो आणि LHचं पीक एकदम ब्लडमध्ये वाढलं की ते बीज असं टपोरं जे बाहेर आलेलं असतं ते फुटून बाहेर पडतं। बाहेर पडलं की लगेच फॅलोपियन ट्यूब त्याच्यावर झेप घालते आणि ते बीज खेचून घेते आणि मग पुढं ते स्पर्म एकत्र येऊन फर्टिलायझेशन होऊन गर्भधारणा तयार होतो। गर्भ तयार झाला की तो गर्भाशयात जातो आणि पुढं त्याची वाढ होते। असा त्याचा सगळा सिक्वेन्स आहे। तर थोडक्यात बीज निर्मिती होण्याकरता जर आपण टप्पे बघितले तर रिक्रूटमेंट होते पहिल्यांदा, त्या रिक्रूटमेंटमधलं सिलेक्शन होतं चांगल्या दर्जाचं, त्या सिलेक्ट झालेल्या बीजाला डॉमिनेट केलं जातं आणि डॉमिनेट केल्यानंतर फायनल त्याच्यातनं गर्भ तयार होण्याकरता रप्चर ओव्ह्युलेशन त्याला म्हणतात किंवा ओव्ह्युलेशन फायनल इव्हेंट म्हणतात त्याच्यात। तर आता महत्त्वाचा उद्देश असा की गर्भधारणा न होण्यामागे ओव्ह्युलेशनचे प्रॉब्लेम असलेले बऱ्यापैकी पेशंट असतात, रुग्ण बऱ्यापैकी पेशंट संख्या असते आणि त्यांच्या बाबतीत स्त्री बीज निर्मिती करणं नुसतं क्वांटिटेटिव्हली नव्हे
क्वालिटेटिव्हलीसुद्धा चांगल्या दर्जाचं बीज निर्माण होणं आवश्यक आहे. म्हणजे भले ती नैसर्गिक गर्भधारणा असो किंवा IUI असो किंवा ते IVF सुद्धा असो, टेस्ट ट्यूब बेबीने सुद्धा असो, शेवटी टेस्ट ट्यूब बेबीचं सुद्धा यश जर बघितलं तर चांगल्या गर्भावर ते अवलंबून आहे. पण चांगला गर्भ तरी होतोय कसा की चांगलं स्त्रीबीज तयार पाहिजे. आणि म्हणून स्त्रीबीज होण्यासाठीची जी औषधं जे आहेत किंवा त्याचं मॉनिटरिंग जे आहे ना त्याला अत्यंत साधारण महत्त्व आहे. त्याच्यामुळेच आपण चांगल्या दर्जाचं यशाचं प्रमाण जे हल्ली मी म्हटलं टेस्ट ट्यूब बेबीमध्ये सुद्धा आमच्या सेंटरमध्ये यशाचं प्रमाण 65 ते 75% वाढलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे स्त्रीबीज सिलेक्शन करण्याची जी औषधं आणि त्याच्याचं जे संशोधन आहे ते आमच्याकडं मोठ्या प्रमाणावर चालू आहे. तर आता स्त्रीबीज निर्मिती होण्यासाठी जी औषधं आपण देतो ती औषधं साधारणपणे MCच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवसापासून सुरू करतात. आता स्त्रीबीज हे चांगल्या प्रतीचं बनतंय का नाही हे बघायला पाहिजे, मॉनिटरिंग करायला पाहिजे आपल्याला. जसं डायबिटीसच्या पेशंटला इन्शुलिन इंजेक्शन दिलं तर शुगर कमी येते का नाही आपण बघतो, त्या पद्धतीनं ही जी औषधं देतात ह्याचा त्या ओव्हरीवर परिणाम होऊन चांगल्या दर्जाचं बीज बनतंय का नाही ह्याचाही अभ्यास करणं आवश्यक असतं. आता हा अभ्यास एकच दिवशी करून होणार का? होणार नाही, कारण हा इव्हेंट आहे आणि हा इव्हेंट एकच दिवशी घडणारा नाही आहे, स्प्रेड ओव्हर झालेला इव्हेंट आहे. म्हणजे साधारणपणे पाळीच्या 3ऱ्या-4थ्या दिवसापासून ते 14व्या-15 दिवसापर्यंत ही ओव्ह्युलेशन फेज आहे. मग ती फेज मॉनिटरिंग एक दिवसातच करून होणार नाही, त्याला रिपीटेडली बघणं आवश्यक आहे. पण आता रिपीटेडली बघण्यासाठी सुद्धा आपल्याला पेशंटचाही कन्व्हिनियन्स बघायला पाहिजे आणि क्लिनिकवरचाही टर्नओव्हर किंवा लोड हा आपल्याला व्यवस्थित बॅलन्स करायला पाहिजे. म्हणून कमीत कमी व्हिजिटमध्ये ओव्ह्युलेशन मॉनिटरिंग कसं करता येईल ह्याच्यासाठी त्या पेशंटवर आम्ही हे सगळे त्यांचं व्हिजिट शेड्यूल जे असतात ते प्लॅन करतो. उगीच 12व्या दिवसात उगीच अगदी 2ऱ्या-3ऱ्या दिवसापासून ते 15व्या दिवसापर्यंत रोजच येऊन राहिले तर परगावच्या पेशंटना ते शक्य होणार नाही. आता आमच्याकडे सगळ्या देशातून पेशंट येत असतात, आंतरदेशीय ह्याच्यातनं पण पेशंट येत असतात. त्यामुळे अशा प्रकारचे पेशंट आम्हाला घेत असताना त्यांना कमीत कमी त्यांचा स्टे कोल्हापूरमध्ये व्हावा किंवा लोकल पेशंटसुद्धा कमीत कमी वेळेला तिथे यायला लागावं हे आमचं टार्गेट असतं. मग त्याच्यासाठी जे औषधं आम्ही सुरू करतो ती सुरू करून त्यांना आम्ही बोलवतो साधारणपणे 7व्या-8व्या दिवसापासून आणि मग सोनोग्राफी करत त्या बीजाचा आकार आपण ट्रान्सव्हॅजानल सोनोग्राफी त्याला म्हणतात. त्या व्हॅजानल सोनोग्राफीमुळे ओव्हरी अगदी जवळून तुम्ही बघू शकता आणि मग त्यातलं बीज कसं कसं वाढतंय, त्याचं वाढण्याची गती कशी आहे ते सगळं बघितलं जातं आणि जेव्हा त्याचा साईज चांगला येतो तेव्हा ते बीज फुटण्याकरता एक इंजेक्शन दिलं जातं. दुसरी पद्धत मॉनिटरिंगची, जेव्हा आपल्याला कधीकधी सोनोग्राफीतसुद्धा साशंकता असते की हे बीज चांगलं आहे का नाही, तर त्याच्यासाठी त्यावेळेला त्या पेशंटचं रक्त तपासलं जातं आणि रक्तामध्ये E2 म्हणून हॉर्मोन असते, इस्ट्रॅडिऑल. ते E2 आणि प्रोजेस्ट्रॉन ह्या 2 हॉर्मोनची जर मेजरमेंट घेतली त्या दिवसाची, कारण तीही त्या बीजाच्या वाढीप्रमाणे वाढत असते, बदलत असते, तेव्हा एका रिपोर्टवर ते अवलंबून राहून चालत नाही. त्यामुळे त्याला म्हणतात सेरियल किंवा सिक्वेन्शियल सोनोग्राफी आणि सिक्वेन्शियल रक्त तपासणी. ह्या दोन्हीचा मेळ घालून चांगल्यातलं चांगलं बीज आपण योग्य ते 14व्या-15व्या दिवशी बनवू शकतो. आता बीजाचे डिसऑर्डर कुठले किंवा आजार कुठले, बीजचे प्रॉब्लेम कोणकोणते असतात, तर त्यातले जे प्रॉब्लेम्स असतात त्याला म्हणतात कधीकधी बीजांचा खूपच अभाव असणं किंवा संख्या कमी असणं. तर काही पेशंटमध्ये त्याच्या उलट बीज खूप असतात पण त्यातलं जे अचूक जे एक बीज वाढायला पाहिजे ते न वाढता अनेक बीज लहान ग्रुप तयार होतो त्याचा. म्हणजे रिक्रुटमेंटच्या वेळेला जास्त बीज होतात पण त्यातलं जे लीड व्हायला पाहिजे बीज ते लीड किंवा सिलेक्शन प्रोसेस त्यांच्यात होत नाही आणि त्यांच्यामुळे मग त्या पेशंटला म्हणतात पॉलिसिस्टिक ओव्हरी, PCOD असं त्याला म्हणतात. जनरल एक नियम असा आहे की जेव्हा मेन्स्ट्रुअल सायकलचा जर आपण विचार केला तर 2ऱ्या-3ऱ्या दिवसापासून बीज वाढत जातं, 14व्या-15व्या दिवशी ते बीज फुटतं आणि त्याच्यानंतर बीज फुटल्यानंतर बरोबर 14 दिवसानंतर MC होते. म्हणजे पहिले 14 दिवस हे बीज निर्मितीचे आणि नंतरचे 14 दिवस हे प्रेग्नन्सी झाली तर मेंटेनन्सचे, असे 28 दिवसाची ती सायकल प्रत्येक पेशंटमध्ये असते. ज्या पेशंटमध्ये बीज निर्मिती व्यवस्थित होत नाही त्या पेशंटमध्ये साहजिकच बीज निर्मिती नसल्यामुळं हॉर्मोन्सची कमतरता किंवा ॲबनॉर्मिटी असल्यामुळं
त्यांच्यामध्ये MC ही रेग्युलर होत नाही. म्हणजे एखाद्या स्त्रीमध्ये बीज होते का नाही ओळखायची साधी सोपी टेस्ट पेशंटच्या दृष्टीतून बघायची जर म्हणली तर रेग्युलर मेन्स्ट्रुअल सायकल जर असेल तर तिच्यामध्ये ओव्ह्युलेशन व्हायची शक्यता 90-95% आहे. आणि रेग्युलर MC नसेल तर ओव्ह्युलेशनची काहीतरी डिसऑर्डर आहे ती तपासावी लागेल. आता त्याच्यामध्ये बीज जर समजा दोन्ही प्रकार मी म्हणले, बीज अगदी कमी असलेले पेशंट आणि दुसरे अनेक बीज आहेत पण वाढ होत नाही, हे PCODचे पेशंट, हे 2 प्रकारचे भिन्न प्रकारचे हे आजार आहेत. तर बीज नसण्याची कारणं म्हणजे काही पेशंटमध्ये दुर्दैवानं जन्मतःच त्यांच्यामध्ये ओव्हरीजच नसतात किंवा ओव्हरीज जरी असल्या तरी अगदी लहान स्ट्रिक ओव्हरीज त्याला म्हणतात. ते क्रोमोसोमल काही आजार असतात, टर्नर सिंड्रोम म्हणतात त्याला. तर त्यांच्यामध्ये बीजांचा स्टॉकच नसतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये जर तुम्ही किती औषधं दिली, इंजेक्शन जरी दिली तरी बीजाची रिक्रुटमेंट आणि हे होऊ शकत नाही, कारण बीजच नाहीत त्यांच्यामध्ये. त्या पेशंटमध्ये किंवा दुसरा ग्रुप असा असतो जे वयस्कर पेशंट आहेत, म्हणजे वय वर्ष 35 ही नेहमी आम्ही कट ऑफ लाईन म्हणतो. 35-36च्या नंतर बीज निर्मिती किंवा बीजाची संख्या ही कमी झालेली असते आणि त्याच्यामुळं त्यांच्यात बीज पण चांगल्या क्वालिटीची पण बनत नाहीत, क्वांटिटीची पण बनत नाहीत. हे ओळखण्याकरता 2-3 प्रकारच्या टेस्ट असतात. एका टेस्टला म्हणतात FSH आणि दुसऱ्या टेस्टला म्हणतात AMH. AMH म्हणजेच अँटीमुलेरियन हॉर्मोन. ते अँटीमुलेरियन हॉर्मोनची जर तपासणी आपण केली तर आपल्याला त्या पेशंटमध्ये बीजांची संख्या किंवा क्वालिटी किती प्रकारची आहे हे आपल्याला कळू शकतं. दुसरा मुद्दा असा की AMH बघितल्यानंतर आणखी पण तुम्ही MCच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जर सोनोग्राफी जर केली तर त्याच्यामध्ये त्या बीजकोशात किती प्रकारची फॉलिकल्स आणि किती फॉलिकल्स त्या सायकलला डेव्हलप होणार आहेत हे सुद्धा तुम्ही मेजर करू शकता. त्याला म्हणतात AFC म्हणजे अँट्रल फॉलिकल काउंट. त्याच्यावरून ह्या 2 गोष्टींच्यावरून त्या पेशंटमध्ये बीजांचा स्टॉक किती आहे तो आपल्याला कळतो. याचं महत्त्व काय की जर समजा AMH व्हॅल्यू जर खूप कमी असेल किंवा बीजांची संख्या कमी असेल तर त्या पेशंटला आपण सांगू शकतो की आता तुला गर्भधारणा ही लवकरात लवकर मिळवली पाहिजे. त्याच्यासाठी जी ट्रीटमेंट लागेल ती ॲग्रेसिव्हली फास्ट आपल्याला करायला पाहिजे, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, बीजं आपली संपत चाललीत. त्यामुळं एक स्टेज अशी येईल की टोटल जेव्हा बीजं संपूनच जातात शरीरातली त्या स्टेजला आपण म्हणतो मेनोपॉज झाला. मेनोपॉज झाला म्हणजे तिथून पुढं बीज निर्मिती होत नाही, MC होत नाही, गर्भधारणा होत नाही. तर तुम्ही मेनोपॉजच्या जवळ यायला लागलेला आहात का, त्याला म्हणतात पेरीमेनोपॉझल. हे ओळखण्याकरता ती AMHची तपासणी, FSHची तपासणी आणि सोनोग्राफी. ह्याच्यातून एकदा कळलं की तुमच्याकडे क्षमता कमी झाली आहे तर त्यांना आपण सांगू शकतो की तुमची नोकरी, तुमचं करिअर ह्या सगळ्याला तुम्ही बाजूला ठेवून पहिलं प्राधान्य फर्टिलिटीसाठी द्या आणि लवकरात लवकर उपचार आधुनिक दर्जाचे करून घ्या. तेच जर AMH चांगला आहे, FSH चांगला आहे, सोनोग्राफीवर बीजं चांगली दिसत आहेत तर आपण त्यांना म्हणू शकतो की तुम्ही घाई गडबड करू नका, साध्या स्लो पद्धतीनं आपण जाऊया, औषधोपचार पद्धतीने जाऊया. लगेच कित्येक वेळेला पेशंटच गडबड करतात, इंटरनेटवर वाचून लगेच आम्हाला टेस्ट ट्यूब बेबी करा, हे करा. त्यांचं AMH चांगलं आहे, ट्यूब चांगल्या आहेत तर त्यांना अशा प्रकारचे उपचार गडबडीनं घाईनं करायची गरज नाही. आता दुसरा जो मुद्दा आहे तो PCODचा. त्याच्यामध्ये सुद्धा बीज निर्मिती होत नाही तर त्यांना अचूक रीतीने हॉर्मोन्स वगैरे देऊन त्यांच्यातली बीजं आपण निर्माण करू शकतो. प्लस PCODमध्ये नुसतंच औषधांच्यापेक्षा सुद्धा लाईफस्टाईल मॉडिफिकेशनसुद्धा महत्त्वाचं असतं. ही हॉर्मोन्स डिस्टर्ब झाल्यामुळे PCODमध्ये काय होतं की मेल हॉर्मोन्स जे असतात, पुरुषांच्यात जी असतात हॉर्मोन्स, टेस्टेस्ट्रॉन, अँड्रोजेन्स, ती त्या स्त्रीमध्ये वाढल्यामुळे त्या पेशंटचं वजन खूप वाढायला लागतं, ट्रंकल ओबेसिटी म्हणतात त्याला. दुसरा मुद्दा त्यांच्यामध्ये पिंपल्स यायला लागतात स्किनवर वगैरे. तिसरा मुद्दा अनावश्यक हेअर ग्रोथ होते, इकडं हेअर्स दिसायला लागतात, त्याला म्हणतात हिर्सुटिझम. त्या हिर्सुटिझममध्ये अनावश्यक केस लव वाढलेली असते. ही त्याची फीचर्स दिसली की त्या पेशंटना आपण सांगतो फक्त औषधांच्या पेक्षा भरपूर व्यायाम करणं, वजन कमी करणं, बॉडी मास इंडेक्स म्हणतात तो कमी ठेवणं, ह्याचा फायदा निश्चितच उपचारांना होऊ शकतो. त्यामुळं थोडक्यात ओव्ह्युलेशनसाठी पहिल्यांदा त्याचं निदान होणं, चांगल्या दर्जाची बीजं तयार करणं ही अतिशय महत्त्वाची स्टेप आहे. ती भले नैसर्गिक उपचारांकरता असो किंवा IUI करता असो किंवा IVF करता असो. आता एक वेगळं शेवट यातलं सांगण्याचा महत्त्वाचा
उद्देश असा की IVF उपचार पद्धतीमध्ये नैसर्गिक मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये निसर्ग हा नेहमी एकच बीज तयार करत असतो. आपल्याला IVFमध्ये काय असतं की जास्त स्त्री बीज मिळायचा आपला उद्देश असतो. त्याच्याकरता हॉर्मोनची जी इंजेक्शन्स असतात ती रोज पेशंटला दिली जातात 7 ते 8 दिवस, आणि त्याच्यामुळं अतिशय जास्त प्रमाणात बीजं तयार होतात. पण नुसतीच क्वांटिटीने नव्हे, क्वालिटीनेसुद्धा चांगल्या दर्जाची बीजं आपण बनवू शकतो. आणि ती बीजं मग तयार झाल्यानंतर टेस्ट ट्यूब बेबीसाठी तीच बीजं आम्ही सोनोग्राफी तंत्रज्ञानाने ती बाहेर काढून घेतो, बाहेर फलन करतो, गर्भ तयार करतो आणि गर्भाशयात ट्रान्सफर करतो. तर टेस्ट ट्यूब बेबीकरता इंजेक्शन देऊन टेस्ट ट्यूब बेबीची सायकल आणि नैसर्गिक सायकलमध्ये फरक असा की नैसर्गिक सायकलमध्ये एकच बीज तयार होतं आणि टेस्ट ट्यूब बेबी सायकलमध्ये अनेक बीजं तयार होतात. आता अनेक बीजं होतात त्यावेळेला कधी कधी प्रॉब्लेम पण येतात. त्यावेळेला काय होऊ शकतं की हॉर्मोनची लेवल शरीरातली वाढते आणि ती वाढल्यामुळं त्या पेशंटमध्ये हायपरस्टिम्युलेशन सिंड्रोम, ओव्हॅरियन हायपरस्टिम्युलेशन सिंड्रोम OHSS असा नावाचा एक प्रश्न तयार होतो. त्याच्यामध्ये पोटात पाणी होणं त्या स्त्रीच्या किंवा छातीत पाणी होणं, कधी कधी अगदी सिरियस कंडिशनहून ICUमध्ये ठेवायला लागणं, असे प्रकार पूर्वी व्हायचे. पण आता हॉर्मोन्स एवढी नवीन प्रकारची चांगली आलेली आहेत की आता OHSSचं प्रमाण हे जवळजवळ 0 झालेलं आहे. त्यामुळे आत्ताचे जे IVF सेंटर्स आहेत, आता आमचं सेंटर आम्ही अभिमानाने सांगतो की OHSS फ्री क्लिनिक आमचं आहे. म्हणजे आम्ही टेस्ट ट्यूब बेबीच्या किती जरी सायकल्स केल्या, किती जरी बीजं मिळवली पेशंटमधनं, तरी त्या पेशंटमध्ये हा अशा प्रकारचा जीवाला धोका OHSSमुळं होत नाही. कारण चांगल्या प्रकारचे हॉर्मोन्स आणि विशिष्ट प्रमाणात हॉर्मोन्स दिल्यामुळं हा धोका पेशंटला होत नाही. तर थोडक्यात ओव्ह्युलेशन किंवा स्त्रीबीज निर्मिती याचा अभ्यास व्यवस्थित करणं, चांगल्या दर्जाची बीजं निर्माण करणं हा वंध्यत्व उपचारांच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे.